गोंदिया जिल्हा काँग्रेस द्वारा आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं असून अनेक शेतकऱ्यांच्या समस्या या कायम आहेत। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही, महागाई वाढत आहे आणि विद्यार्थ्यांच्या नीट सारख्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार सुरू आहेत। या सगळ्यांच्या विरुद्ध आज गोंदिया जिल्हा काँग्रेस द्वारा आंदोलन करण्यात आलं आणि राज्य सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याने राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडेमार आंदोलन करण्यात आले। त्यासोबत चिखलफेक करण्यात आले। सोबतच महायुती सरकार विरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या आणि राज्यपालाच्या नावे निवेदन देऊन महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी काँग्रेस द्वारा करण्यात आली। हे आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, ते सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही। नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार। या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो, पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही। शेतकऱ्यांनी धान आज 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे। आज एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही, खताच्या किमती वाढवल्या। ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही। आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढे लक्षात घेणार नाहीत, पुढे यांचं झोप उघडणार नाहीत आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुबाडण्याचा लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। 2 महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत। आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसनच्या रूपाने RTO डिपार्टमेंटने दिलेला आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे। या त्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला। पालकमंत्र्यांनी मागच्या 4 महिन्यात तोंड दाखवलेलं नाही आहे। त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, विरोध दर्शनासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र TV 24 साठी अभिषेक भटनागर, गोंदिया।